नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. दादा, काय सांगाल, आज घटना घडली बेगोनमध्ये? अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. मी म्हणेल की बेगोनच्या इतिहासामध्ये असा काहीतरी प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं. अतिशय सुसंस्कृत असणारा हा परिसर हे बेगोन गाव, परंतु जी काही घटना घडली आहे त्या घटनेचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो, तीव्र शब्दात निषेध करतो. हा निषेध करत असताना आताच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जे काही वरिष्ठ जिल्ह्याचे आहेत त्यांच्याशी बोलणं झालं, इतर अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. या ठिकाणी साहेबांनी शब्द दिलाय की जे कोणी आरोपी आहेत ते आरोपी लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या मार्गावरती ते आहेत. या ठिकाणी मला साहेबांचं आणि माझं बोलणं झालं, आमच्या सगळ्या टीम बरोबरही बोलणं झालं. या ठिकाणी कुठलाही जातीय धार्मिक तेढ निर्माण करणं हा आमचा हेतू नाही. आरोपीला, गुन्हेगाराला जात धर्म नसतो, तो आरोपी असतो आणि हा आरोपी या मथळ्याखाली त्या व्यक्तीचा केलेला गुन्हा जो अतिशय मोठा आहे त्याला योग्य ते शासन होणं हे आम्हाला अपेक्षित आहे. धार्मिक तेढ निर्माण करणं, जातीय तेढ निर्माण करणं हा आमचा हेतू नाहीये. त्यामुळे या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही हेच सांगितलं की आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेणं आणि माझी जी कोणी भगिनी आहे ती भगिनी व्यवस्थित असणं, तिच्या जीविताला कुठला धोका नसणं आणि तिची अवस्था व्यवस्थित होण्यासाठी जे 2 दिवस झालं सगळेजण या ठिकाणी दुःखात आहेत. या मुद्द्यावरती खऱ्या अर्थानं पोलीस मशिनरीने बोलणं गरजेचं आहे. ते आज बोलले, यामध्ये साहेबांशी बोलणं झालं. पुनश्च एकदा एकच डोक्यामध्ये विचार आहे, उद्या शिवजयंती आहे आणि ज्या महाराजांनी आपल्याला खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची शिकवण दिली की महिला सुरक्षित असल्या पाहिजेत, महाराजांपासूनचा तो विचार आजपर्यंत रूढ होतोय आणि खऱ्या अर्थानं उद्या असणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं अशा पद्धतीची घटना या ठिकाणी घडते. महाराजांचे विचार अंगीकारत असताना पोलीस मशिनरी जे काम करतात त्याबद्दल समाधान आहे, परंतु त्यांनी ते लवकरात लवकर करावं एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि खऱ्या अर्थानं जो कोणी गुन्हेगार आहे त्याला योग्य ते शासन होणं अभिप्रेत आहे, ते झालंच पाहिजे. यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आग्रही आहोत. कुठेतरी असं होतं की वारंवार या गोष्टी आपल्या बेगोन परिसरात घडतात, कशामुळे, काय कारण त्यावर? मी तर एक सांगेल, संस्कार फार महत्वाचे असतात. जर चुकीच्या पद्धतीने मुलं वागत असतील तर त्यांचे पालक त्या ठिकाणी जबाबदार आहेत आणि अशा जर घटना घडत असतील तर त्या ठिकाणी तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे न पाहता चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणणं आणि त्याचं समर्थन न करणं हे सर्वप्रथम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण भिगवणची एक चांगली संस्कृती आहे. या ठिकाणी आजपर्यंत सगळे धर्मीय लोक एकत्र राहतात, एकत्र वागतात, कुठल्याही पद्धतीने जातीय तेढ निर्माण या ठिकाणी झालेली नाही. परंतु अशा घटना वारंवार घडत असतील आणि त्याला जातीयतेचे झालर लागत असेल, धार्मिकतेला खतपाणी घातलं जात असेल तर ते थांबलं पाहिजे, हे या ठिकाणी आज मला सांगायचं आहे. दिवसा ढवळ्या मुलीच्या आणि आईच्या आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीला गाडीत विसकून नेलंय, पळवून नेलंय, कसं पाहताय? अक्षम्य असा गुन्हा आहे की ज्याला क्षमा हा शब्द सुद्धा या गुन्ह्याच्या जवळपास जाऊ शकत नाही. त्यामुळे झालेली घटना अतिशय चुकीची आहे, अतिशय डोक्यामध्ये संताप निर्माण करणारी आहे. त्यामुळे या ठिकाणी जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना शासन झालंच पाहिजे. घडलेल्या घटनाचं कधीही कोणीही समर्थन करू शकत नाही. मुलीचं येत्या 22 तारखेला काहीतरी लग्नाचा विषय होता आणि असं असताना देखील त्या मुलांनी जी घटना करणं किंवा त्यांच्याकडे जे कृत्य होणं, आपल्या नेत्यांकडनं बी कुठंतरी असं त्यांना पाठबळ देण्याची कुठंतरी शक्यता किंवा अशी चर्चा येते. काय बोलता येते त्यांना, तुम्ही काय सांगताल एक प्रकार तुमच्या? मी स्पष्ट बोलतो, हा राजकारण करण्याचा विषय नाही, नक्कीच हा राजकारण करण्याचा विषय नाही. माझी एक भगिनी, तिच्यावरती ओढवलेला हा प्रसंग, एका कुटुंबावरती ओढवलेला प्रसंग आणि जाज्वल्य जे म्हणतो म्हणजे जिवंतपणा ज्या कुठल्या नेत्याकडे असेल त्या प्रत्येक नेत्याने स्वतःच्या घरामध्ये घडलेला प्रसंग आहे असं समजून खऱ्या अर्थानं या कुटुंबाच्या मागे उभा राहणं गरजेचं आहे. आणि जर कुठला नेता याच्यामध्ये असेल तर जनता देखील त्याला योग्य ती जागा दाखवेल योग्य वेळी. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.